देशाची लोकशाही परंपरा अधिक बळकट करण्यासाठी आणि मतदानाचं महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी 16व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली। जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सर्वांना ही शपथ दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्वांना मतदानाचं कर्तव्य बजावण्याचं आवाहन केलं। देशाची लोकशाही परंपरा अधिक बळकट करण्यासाठी आणि मतदानाचं महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी 16व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली। कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आणि जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन निर्भयपणे मतदान करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली। या कार्यक्रमाला महसूल आणि निवडणूक विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक गीता गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी महसूल डॉक्टर संपत खिलारी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, नायब तहसीलदार जयंत गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून केवळ शपथविधीच नव्हे तर विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या मोहिमेचा मुख्य कार्यक्रम रविवारी दिनांक 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराबाई सभागृहात संपन्न होणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे।